खराडी परिसरामध्ये पतीने पत्नीचा खून करून या खुनाचा व्हिडिओ केलाय। मालमत्ता हडप करण्याच्या संशयातून पतीकडून टोकाचं पाऊल उचलण्यात आलंय। पत्नीची हत्या केल्यानंतर नराधम पती हा खराडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्याचं कळतंय। खून करून पती पोलीस स्टेशनला हजर झालाय। धक्कादायक अशा घटनेनं आता खराडीसह पुणे परिसर हादरल्याचं या ठिकाणी स्पष्ट दिसतंय। शिलाईचे कपडे कापण्याच्या कात्रीनं पत्नीची हत्या केलेली आहे। त्यामुळे अतिशय धक्कादायक अशी घटना आणि त्यानंतर तो खुनाचा व्हिडिओ देखील काढण्यात आलाय। नेमकं काय घडलंय या घटनेसंदर्भात पाहूयात सविस्तर माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुण्यातील खराडी परिसरामध्ये पतीने पत्नीचा खून करून खुनाचा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। खराडी परिसरात त्यानंतर स्वतः हा आरोपी दाखल झाल्याचं कळतंय। पत्नीचा खून करतानाचा व्हिडिओ देखील केलेला आहे। अतिशय क्रूर प्रकारची घटना पुण्यात घडली आहे। खराडी या परिसरात ही घटना घडली आणि हत्येनंतर पती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला। लहान मुलासमोरच पत्नीची हत्या केली। नेमकं काय घडलं ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। हत्येनंतर पत्नीला का मारलंय असा व्हिडिओ देखील काढण्यात आलेला आहे। धक्कादायक असा हा प्रकार। पत्नीनं मारण्याचा कट रचल्याचा देखील यावेळी या आरोपीनं आरोप केलेला आहे। तिला मारण्याशिवाय पर्याय नव्हता असा दावा पतीनं केला। व्हिडिओत मेव्हण्यासह अनेकांच्या नावाचा उल्लेख यावेळी या आरोपीने केलेला आहे। काही माणसं मारण्यासाठी पेरल्याचाही आरोप यावेळी पतीनं केला। हत्येनंतर नराधम पती पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला। मला एवढं लक्ष्मी होती माझ्यासाठी, पण हे मला मारायचा प्रयत्न केला हे मला फार उशिरा कळालं। तिचे लक्षण तर बरोबर नव्हते। मी काय करणार, मी माणूसच आहे। मला संरक्षणासाठी मला वाईट करायची वेळ आली। माझी इच्छा नव्हती हिला मारावं किंवा काही करावं म्हणून। लक्ष्मी होती, एक जन्माला पोराला दिलं तिने, एक आई होण्याचं भाग्य हिच्या मग, आणि मला मारायचा प्रयत्न करते। हिचे भाऊ तो पांडुरंग आघाव, शेषराव सानप, माझा मेवना, हे पांडुरंग आघावने त्यांनी लई शाळा केलेली आहे। आमच्या गावामधलं बी एक घर आहे, त्यांनी बी मला मारायचा प्रयत्न केला। हाय ते विठ्ठल आगावाचं, ते बी काय कमी नसन। मला त्याच्यामुळं माझ्या संरक्षणासाठी मला हिचं मारावं लागलं। मी त्या पोराचं भविष्य बघण्यासाठी केलं सगळं। मला नाईलाज होता। माझ्याजवळ कोणतं पर्याय ठेवा माता याने मला याने मारून टाकायचा प्रयत्न केला। हिने माणसंसुद्धा पेरलेली आहे तिथं पुण्यामध्ये, हिचे 100% पेरलेले आहेत। धक्कादायक असा व्हिडिओ या ठिकाणी आता व्हायरल करण्यात आला आहे। आरोपीनं हत्या केली आणि हत्येनंतर हा व्हिडिओ देखील व्हायरल केलेला आहे। आणि या संदर्भात मला याशिवाय पर्याय नव्हता, मला मारण्याचा कट रचण्यात आला होता असं म्हणत मेवण्यासह अन्यही काही जणांची नावं घेत हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय। पुण्यातील खराडी परिसरातील या धक्कादायक घटनेनं पुणे शहर हादरलंय। मालमत्ता हडप करण्याच्या संशयातून पतीकडून टोकाचं पाऊल उचलल्याचं या ठिकाणी दिसतंय। मात्र या घटनेनंतर स्वतः आरोपी पोलीस स्टेशनमध्ये, खराडी पोलीस स्टेशनमध्ये तो गेल्याचं कळतंय। शिलाईचे कपडे कापण्याच्या कात्रीनं पत्नीची हत्या करण्यात आलेली आहे। पत्नीचा खून करून या खुनाचा देखील व्हिडिओ या ठिकाणी शूट करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुलाच्या भविष्यासाठी मी अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचललं, मला पर्याय नव्हता, नाईलाजाने मी हे कृत्य केलं, अशा प्रकारची देखील प्रतिक्रिया या आरोपीने हत्येनंतर दिलेली आहे। शिलाईचे कपडे कापण्याच्या कात्रीनं पत्नीची हत्या करण्यात आलेली आहे। या दरम्यानचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे। मला माझ्या संरक्षणासाठी हिला मारावं लागलं, माझ्याजवळ कोणताच पर्याय नव्हता अशी प्रतिक्रिया त्याने दिली।